अजूनही बऱ्याच वेळेला असं समजलं जातं की स्त्रियांचा हा आजार आहे, म्हणजे हा त्या जोडप्यामधल्या फक्त स्त्रियांमध्येच काहीतरी घटक असतील जेणेकरून त्या जोडप्याला गर्भधारणा होत नाही. तर मुळात चुकीचं आहे. मेल फॅक्टर, फिमेल फॅक्टर, दोघांचे मिळून फॅक्टर आणि अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असे त्याचे आपण 4 घटक करायला पाहिजे. म्हणजे पुरुषांचे काही घटक असतात, त्यांच्याकडच्या काही अभाव असतात, त्याच्यामुळे गर्भधारणा होत नाही. स्त्रियांमधले काही घटक असतात, त्याच्यामुळे होत नाही. दोघांचे एकत्रित, मग त्याच्यामध्ये शरीर संबंधांचे विषय पण असतील, रिलेशन इश्यूज असतील किंवा अन्य काही. आणि शेवटचा विषय म्हणजे अनएक्सप्लेन, ज्याला काही कारण नाही. सगळं छान आहे, परंतु तरी होत नाही. अर्थात हे पूर्वीच्या काळात अनएक्सप्लेनचं प्रमाण खूप होतं. त्यातला बराचसा पार्ट एक्सप्लेन झालाय आणि सायंटिफिकली त्याच्यावरचं पण उत्तर निघालंय. त्यामुळे अनएक्सप्लेन कमी आहे. त्यामुळे अशा 4 घटकांमध्ये आपण त्याच्या फॅक्टर्सचा आपण त्याचा विचार करतो. आणि मग जेव्हा आपल्याकडे हे जोडपं येतं, कपल येतं, त्यावेळेला त्यांचा आपण या फॅक्टर्सने विचार करून त्यांना योग्य प्रकारे सल्ला देतो आणि मग त्यांची ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस हे आपण त्यासाठी सुरू करतो.